फॉर्म भरला ना तुम्ही? आता काय करायचं तुमची भावना काय म्हणते? आता हे विचार करू आपण कुठे तारीख कोणती भेटते. पहिले आपल्याला बीएलओचे काम आहे, काम आहे. आता महिनाभर परत अजून काम. एवढी गोपनीय परीक्षा सगळे गोपनीय असून सुद्धा कसं काय फुटतं परीक्षा परिषदेने काय नियम आणि गरज दिवसा जनगणनेचे काम करून एसआयचं काम करून बीएलओ वगैरे सर्व काम करून सुद्धा आपल्याला नाही सोपं नाही राहिला आता हे जे राज्यांमध्ये त्यांच्या राज्याची थोडीशी आता अशी आपली मानसिकता झालेली आहे की आज आपण जो काय अभ्यास केलेला आहे निर्णय त्यांनी घ्यावा ना या विषयावर, यांना कसं रिलीफ देता येईल. आता विधानसभेमध्ये एका जणानं सांगितलं की बुवा त्यांची काठिण्य पातळी थोडी कमी करण्यात येईल, असं होईल तसं. वास्तविक तसं काहीच नाही. काठिण्य पातळी तरी आपल्या शिक्षक लोक आंदोलन करू. जे काही पडत नाही. 50 वर्ष वय झाले अशा लोकांवर होते परत पुन्हा त्यांना जागरण नाही सांगितलं, आता आपले स्ट्रेस नाही सांगितलं. लोक ताणतणावाखाली आहे. तर ते आपण संघटनेमार्फत आंदोलन करू. 50 वर्ष एमपी मध्ये एकदम खतरनाक त्यांनी सांगितलं की जी अजिबात हे नाही बिलकुल. आणि इतका मॉब होता आणि इतकं जबरदस्त. मुळात ज्यांना 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष होत आहेत त्याची पात्रता घ्यायच्या. मधल्या रस्त्याने गल्ली गोळ्यातल्या रस्त्याने कॉलेज जवळ आहे शकत. नमस्कार, गिरीश गांगुर्डे. TET 2026च्या आयोजनामध्ये झालेली खूप मोठी चूक आणि त्याच्यामुळे फुटलेला पेपर या सर्व गोष्टींमुळे शिक्षकाच्या मनामध्ये जे आनंदाचं वातावरण परीक्षा देण्याच्या बाबतीत होतं ते आता पूर्णपणे खराब झालेलं आहे. सर्व शिक्षक हे चिंतातूर आहेत. काहींच्या नोकऱ्यांवर गंडांतर येणार होतं, ते सुद्धा या परीक्षेच्या तयारीत गुंतलेले होते. काही प्रमोशनसाठी या परीक्षेची तयारी करत होते. पण सर्वजण अभ्यास करून या परीक्षेला सामोरे जात असताना ही जी खूप मोठी एक चुकीची घटना महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्रात झालेली आहे. त्यामुळे शिक्षक हे चिंतातूर आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर या संदर्भात चौकशी करून जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करून परत परीक्षेचं आयोजन लवकरात लवकर करावे ही विनंती. धन्यवाद. काय नाही, कचोरा समोसा सांगा. इथला शिक्षक लोक जमा होत नाही किंवा नाही का खावाला बोललेली शक्य नाही. नमस्कार. कालच TET संदर्भात जी बातमी महाराष्ट्रात आलेली आहे ती महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या इतिहासात काळिमा फासणारी अशी बातमी आहे. कारण मागे नीटचा पेपर फुटलेला होता आणि काल TETचा पेपर फुटलेला आहे. आणि हा TETचा पेपर फोडणारी आंतरराज्य टोळी या राज्यामध्ये सक्रिय झालेली आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनाला विनंती असेल की आपल्या मार्फत या बाबींची गंभीर बाबींची सखोल अशी चौकशी होऊन निष्पक्षपातीपणे चौकशी होऊन जे दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. कारण आमचे शिक्षक बांधव, कार्यरत शिक्षक बांधव असतील किंवा भविष्यात होऊ घातलेले शिक्षक असतील, हे महाशय सुप्रीम कोर्टाचे 1 सप्टेंबर 2025च्या शासन निर्णयान्वये TETला सामोरे जात होते. सर्व शासकीय अशासकीय कामे करत असताना, निपुण महाराष्ट्र घडवत असताना आम्ही परीक्षेची तयारी पूर्णपणे केलेली होती. परंतु परीक्षेच्या आदल्या दिवशी जर अशी बातमी आमच्या कानावर येत असेल किंवा समाज माध्यमांवर येत असेल किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला डिक्लेअर करावं लागत असेल की परीक्षा
पोस्टपोन झालेली आहे. ही फार मोठी शोकांतिका परीक्षा परिषद महाराष्ट्र शासनावर आलेली आहे आणि आमच्या शिक्षकांची ही घोर निराशा झालेली आहे. परीक्षार्थी लोकांची घोर निराशा झालेली आहे. असा घटनाक्रम भविष्यात पुन्हा घडू नये म्हणून SITला विनंती असेल की आपण आपल्या मार्फत सखोल अशी चौकशी करून कठोरातली कठोर शिक्षा या दोषींना दिली गेली पाहिजे अशी विनंती करतो आणि संघटनांच्या वतीने या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो. धन्यवाद.